मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचले. बिग बॉस कदाचित या वेळेस वोटिंग लिस्टमध्ये सुद्धा खेळी करणार की काय हा प्रश्न उद्भवतोय. कारण कालपर्यंत जी निकी 7 नंबरला होती आणि सगळ्यात शेवटी 8 नंबरला वर्षाताई होत्या, तीच निकी आज 6 नंबरवरती जी आहे ती येऊन थांबलेली आहे. इट मीन्स येणाऱ्या वीकेंडपर्यंत ती टॉप 5 मध्येही असू शकते का? हा प्रश्न सध्या उद्भवला. एकदा वोटिंग लिस्टवर नजर टाकू मंडळी. 8 नंबरला आहेत वर्षाताई. वर्षाताईला महाराष्ट्राने सर्वात कमी वोट केलेला आहे. बट निकी 6 नंबरला आहे, त्याच्यामुळे डाऊट येतो, कारण महाराष्ट्राचा सर्वात जास्त हेट हा निखिल आहे. एवढा पण हेट जे आहे ते वर्षाताईला नाहीये. त्याच्यानंतर 7 नंबरला आहे जान्हवी. कदाचित निकी 7 नंबरला तरी हवी होती ना, पण शोला असं दाखवायचं जान्हवीच्या आणि वर्षाताईच्या तुलनेत निकीला जास्त सपोर्ट केलेला आहे, असं जे आहे ते शोला दाखवायचं आहे कदाचित. आणि असं दाखवूनच शो तिला कदाचित टॉप 5 मध्ये आणणार की काय हा प्रश्न जे आहे ते उद्भवलेला आहे. 6 नंबरला आहे निकी 6 नंबरला खूप अनपेक्षित आहे. शोची सकाळी 8 वाजताची वोटिंग लिस्ट तरी असं सांगते. कदाचित तुम्ही बघत असाल तेव्हा काही बदलू शकते. नंतर जे आहे ते 5 नंबरला आहे अभिजित. 4 नंबरला जे आहे ते ऑब्व्हियसली पंढरीनाथ आहेत. त्याच्यानंतर जे आहे ते टॉप 3 मध्ये कदाचित टॉप 3 हे योग्य वाटतात, कारण अंकिता टॉप 3 मध्ये जे आहे ते 3 नंबरला आहे. आणि टॉप 2 अगदी योग्य आहेत, कारण टॉप 2 मध्ये 2 नंबरला जे आहे ते डीपी दादा आहेत आणि 1 नंबरला जो आहे तो ऑब्व्हियसली आपला सूरज आहे. मात्र निकी जशी आता वोटिंगमध्ये वर सरकते तसं वोटिंग लिस्टवरतीच आता डाऊट यायला लागलेला आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा की निकी खरंच महाराष्ट्राचा एवढा सपोर्ट वर्षाताई आणि जान्हवीपेक्षा जास्त सपोर्ट निकीला असू शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा.